आकाशवाणी मुंबई केंद्र. ऐकूयात विशेष रूपक मी एक पक्षीण आकाशवेडी. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मीरा कुलकर्णी. विशेष सहभाग सौरभ पोंक्षे आणि रसिका कुलकर्णी. ऐकूया तर मी एक पक्षीण आकाशवेडी. श्रोते हो, नाकात नथ, खोप्यावर गजरा, सौभाग्य अलंकारासह नऊवारी साडी नेसून तुळशी वृंदावनापाशी पूजा करणारी, अंगणात सडा सारवण करत जात्यावर ओव्या म्हणत दळण दळणारी आणि मुला माणसात नात्या गोत्यात रमत अन्नपूर्णा होऊन रांधत्या हातानं समाधानानं वावरणाऱ्या स्त्रीपासून ते अगदी कधी आर्थिक निकड म्हणून तर कधी स्वकर्तृत्वाला सिद्ध करत स्त्री घराबाहेर पडली. समाज मनाबरोबरच स्त्रियांच्या या भावनिक मानसिक बदलांचं प्रतिबिंब साहित्यात प्रकर्षानं अधोरेखित झालं आणि काळानुसार स्त्री जीवनाच्या सुधारित आत्मप्रगटीकरणाच्या वाटा साहित्यातल्या कथा, कादंबरी, कविता यांसह अनेक प्रकारातून व्यक्त झाल्या. कविता हा अधिक भावाधिष्ठित प्रकार असल्यामुळं कवितेचा जन्म अगोदर झाला आणि मग स्त्री संवेदनशील मनानं बहुरूपिणीच्या रूपामध्ये जनमानसासमोर आली. या बाबतीत कवयित्री शांता शेळके यांची कविता अधिक बोलकी आहे. त्या म्हणतात, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दांसेवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, हा शाप हा वरदान, हा दैवे दिलेला वारसा, दैवे दिलेला वारसा. महिलांनी लिहिलेल्या अशा काव्यविश्वाचा आढावा घेताना लक्षात येतं की कवितांचे विषय नेहमीच स्त्री जीवनाच्या, अनुभवांच्या आणि विचारांच्या अनुषंगानं मर्यादित नव्हते, तर त्या अनुभव विश्वापलीकडचा व्यापक विचारसुद्धा कवितेतनं समर्थपणानं मांडला गेला. श्रोते हो, हे काव्यविश्व किती आणि कसं समृद्ध आहे आणि कालपरत्वे आपली भूमिका मांडण्यासाठी किती सक्षम आणि समर्थ आहे याचा घेतलेला हा ओझरता आढावा. प्राचीन काळापासून स्त्रियांनी आत्माविष्कारासाठी कविता हे माध्यम निवडलं आणि समविचारी समूहभाव या एकाच जाणीवेने या स्त्रिया एकमेकींशी जोडल्या गेल्या. यातलाच ओवी हा एक काव्यप्रकार. सुरुवातीला ओव्या गात या स्त्रिया मोकळ्या होऊ लागल्या. रांधा वाढा उष्टी काढा एवढं मर्यादित आयुष्य जगताना तिच्यातल्या वात्सल्य, प्रेम, विरह, विद्रोह, वीरत्व या भावनांनी जात्यावर दळतानाची लय पकडलीच आणि मग शब्दांना सूर मिळाले. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाचे. दळण कांडण, सडा सारवण, बाळाला जोजवणं, झोपवणं, शुभकार्य, लग्नकार्य अशी अनेक कारणं या ओव्यांमागे होती. सणावारासाठी माहेरी जाणं, नवऱ्याची काळजी वाटणं अशा भावनांनी प्रेरित होऊन काही ओव्यांची झालेली रचना उल्लेखनीय आहे. पंचमीचा सण बाई दणादणा आला, मुराळी भाऊ आला बाई, जाते मी माहेराला, सासूबाई आत्याबाई, तुमच्या लेकाला जेवू घाला. सासर माहेर, त्यातली नाती, देवदेवता यांच्याशी निगडीत असं या ओव्यांचं स्वरूप होतं. पण तत्कालीन समाजभान पाहता सासूरवासाबद्दलची स्त्रियांनी व्यक्त केलेली स्पष्ट आणि प्रखर मतं विशेष उल्लेखनीय वाटतात. बहिना विचारिते मैना सासूरवास कसा, बहिना विचारिते मैना सासूरवास कसा, चित्ताचा फासा गळा रुततो सांगू कसा. या महिलांच्या या ओव्या म्हणजे आत्माविष्कार होता. आत्मप्रगटीकरणाचं ते माध्यम होतं. काळाच्या दृष्टीने हे काव्यभान अतिशय महत्त्वाचंही होतं. पुढच्या काळात स्त्री शिकली,
जीवन भाष्य करू लागली. वाङ्मयाचं जग तिने आपलंसं केलं. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्याने भाषा वापरतात हे मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञांचेही मत आहे. लोकसाहित्यातून अशा प्रकारे स्त्री सामर्थ्याचा प्रत्यय येतोच, पण प्रभावी, मार्मिक आणि अचूक शब्दरचना मनाचा ठावही घेते. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव, असं सांगणारी बहिणाबाई ही जात संस्कृतीचा कणा आहे. म्हणूनच महिलांच्या साहित्याचा खरा समृद्ध आविष्कार समोर आला तो निसर्गकन्या बहिणाबाईंच्या स्वरूपात. निरक्षर बहिणाबाईचा काव्य उद्गार अक्षर साहित्य झाला. रोजच्या जगण्याचे, नात्यांचे संदर्भ आपल्या काव्यातून देतानाच बहिणाबाईंनी समाजाचं निसर्गभान समृद्ध केलं. आज आपण मानवतावादाचा पुरस्कार करतो, पण अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, असा प्रश्न त्या काळात बहिणाबाईंनी माणसाला विचारला हे उल्लेखनीय आहे. मन वढाय वढाय हे मनाचं आणि पर्यायाने जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी बहिणाबाई ऐका संसार संसार, दोन्ही जीवांचा विचार, देतो दुखाले होकार, अन सुखाले नकार. हे वास्तव सत्य सहजपणे सांगते. बहिणाबाईंच्या कवितेत मार्मिक निरीक्षणं आहेत, उत्स्फूर्त गेयता आहे. कवयित्रींच्या साहित्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतरच्या काळात संत कवयित्रींचं काव्यक्षेत्रातलं योगदान अधिक वैविध्यपूर्ण तरीही समृद्ध आहे. संत परंपरेतल्या जनाबाई, नामदेवांची आई गोणाई, पत्नी राजाई, कान्होपात्रा, भागूबाई, मुक्ताबाई, चोखोबांची पत्नी सोयराबाई अशा अनेक कवयित्रींची काव्यसंपदा कधी भक्तिरूपात प्रगटते तर कधी वास्तव दर्शन घडवते. या काळात समाजमनावर वर्णव्यवस्थेचा पगडा होता. तरीही कोणत्याही जातीच्या भक्ताला भक्तीच्या बळावर संतपदावर पोहोचता येते या विचारांवर प्राधान्याने भर होता. भक्तीच्या अधिकाराने देवाशी बोलणं, कधी त्याला विणवणं, कधी त्याच्याबरोबर भांडणं, असं या अभंगाचं स्वरूप आहे. अरे विठ्या मुळं मायेच्या कारट्या, असं अभंगातून विठाई बरोबर भांडणारी जनाबाई स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संताईसे केले जन्म, असे म्हणत स्त्रीचे महत्त्व विशद करतेच, पण एका अर्थाने आजच्या बेटी बचावचा नारा त्या काळात देते हे अधोरेखित होतं. या महिला संतांनी उपेक्षा सोसली, पण भक्तिमार्ग सगळ्यांना मोकळा केला. हा परंपरेला धक्का होता. संत जनाबाई ही नामदेवांची दासी. विठ्ठल भक्ती हे तिच्या आयुष्यातलं केंद्रस्थान आहे. आज स्त्रीमुक्तीची चळवळ वेगवेगळ्या सूत्रांवर उभी आहे. स्त्री पुरुष समानता हे तिचं सूत्र आहे, पण त्या काळातले सामाजिक संकेत धुडकावून लावत जनाबाईनं मांडलेले क्रांतिकारक विचार आणि भाषा विद्रोहाची आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ, खांद्यावर विणा, मज मना कोण करील, पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, निघाले केशवा घर तुझे. जनाबाई अध्यात्म विचारांपेक्षा स्वतःच्या मनाला पटलेल्या सत्यासाठी बंडखोर क्रांतिकारक भूमिका घेऊन समाजातल्या रूढ संकेतांना सुरुंग लावण्याची धमक दाखवते. ज्ञानदेवांची बहीण मुक्ताबाई बुद्धीनं तीव्र आहे. योगमार्गापेक्षा नाममार्ग श्रेष्ठ आहे हे तिचं सांगणं म्हणजे परंपरेविरोधातला आक्रमक आणि आग्रही विचार आहे. तिची ही अभंगरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा अनेक अभंग आणि ओव्यांकडे पाहता या काळातला काव्यनिर्मितीतला संत महिलांचा वाटा काव्यक्षेत्राला नवं वळण देणारा ठरला. यानंतरच्या काळात बाईचं बाई असणं एकीकडे दुर्दैव मानलं गेलं आणि दुसरीकडे तिला पुरुषांशिवाय पर्याय नाही हे सांगितलं गेलं. एकीकडे तिला नाजूक, दुर्बल म्हटलं आणि दुसरीकडे तिच्या मातृत्वाचं, गृहिणी असण्याचं, पत्नी धर्म पाळण्याचं उदात्तीकरण केलं.
मग आपल्या कवींनी कधी निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टीसारखी धरी असं म्हणत तिला वात्सल्य सिंधू आईच्या रूपात दाखवलं, तर कधी बावरणाऱ्या नववधूच्या रूपात तिचं कौतुक केलं. घार हिंडते आकाशी म्हणत पक्षिणीच्या रूपात तिला सजवलं, पण स्वातंत्र्याच्या स्वत्वाच्या हुंकारापासून तिला दूर ठेवलं. कवयित्री मल्लिका अमर शेख महानगरमध्ये म्हणतात, शहरातल्या आणि जगातल्या बायका विचारात पडल्यात असं चित्र आवडणार नाही कुणालाच. शहरातल्या आणि जगातल्या बायका विचारात पडल्यात असं चित्र आवडणार नाही कुणालाच. त्या एकतर प्रियकराच्या बाहुपाशात असतात, नाहीतर असाई हात तोडलेली सुंदरी. हे चित्र बदलण्याचा या बायकांना हक्क दिला नाही. स्त्रियांचं मातृत्व, पावित्र्य, सतीत्व यांना चौकटीत बसवलं आणि स्त्रीमुक्ती म्हणजे स्वैराचार, कुटुंब व्यवस्था मोडणं, मुलाबाळांना वाऱ्यावर सोडणं असा चुकीचा अर्थ लावला. मग ओघानंच नाटक, सिनेमा, चित्रपटातून, मालिकांमधून तिला खलनायिका म्हणून रंगवली आणि तिला वठणीवर आणणारा पुरुष नायक बनला. पण महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी स्त्री पुरुष समानतेचं काम मोठ्या तळमळीनं केलं. स्त्री शिक्षणाचे, जुन्या रूढी परंपरेतून स्त्रीची मुक्तता करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आणि स्त्रिया मोकळेपणानं लिहायला लागल्या. स्त्री पुरुष भेदावर भाष्य करणारी लक्ष्मीबाई टिळकांची कविता खूपच बोलकी आहे. त्या लिहितात, बहिष्कृत याला आधी करा, बहिष्कृत ह्याला आधी करा, किती कललना ठार बुडाल्या अंधतमाच्या दरी, तयाची दादन कोणापरी, बुडवुनी तयांनी खुशाल असती नांदत आपुले घरी, देऊनी ताव पुन्हा मिशीवरी. हे बंधू कुणाचे, चिरंजीव वापती, जनपरी तयांचा विटाळना मानिती. दरम्यान सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेतलं. त्या स्त्री शिक्षणाचा आग्रह धरत होत्या. त्यांनी मुलींसाठी एक गीत तयार केलं होतं. त्यात शाळेला चलण्याचं आवाहन केलं होतं. संभ्रमित मुली आईला प्रश्न विचारत, खेळ, घरकाम की शाळा? आई कणखरपणे सांगते, अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या जा शाळेला. अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या जा शाळेला. मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे, या चला जा शाळेला जा शाळेला. काम पहिलं शिकायचं आहे, दुसरं काम खेळ खेळा. जमेल तेव्हा झाडणं पुसणं, हात लावा घरकामाला, जा आधी शाळेला. 1950 नंतरचा मर्ढेकर प्रणीत नवकवितेचा काळ आणि साठोत्तरी कविता हे दोन प्रवाह लक्षणीय आहेत. कवितेच्या प्रवाहात कालखंडानुसार काही गोष्टींमुळे वेगळी वळणं येतात. आधुनिक काळातले स्त्रीमन वास्तवात म्हणजेच मूर्त जगात जास्त रमले. कवितेला अंगणातल्या शेतातल्या निसर्गाची सोबत मिळाली. त्यामुळे निसर्गातला नाद, चाल, लय तिच्या कवितेत येऊन ती बरीचशी गेय झाली. घर या संकल्पनेला कवितेतून चितारलं गेलं. घर जपताना, कधी उभारताना ती स्वतःला घरात गुंतवून घेते. स्त्रीचे पाऊल या काळात घराबाहेर पडत होतं, पण दार धरी ते पदर, उंबऱ्याशी लागे ठेच, माथी वाकलेले घर, पुसे जाणार हळूच. असं तिचं घराशी गुंतलेपण अनुराधा पोद्दारांची कविता सांगते. नातेसंबंध आणि त्यातली ऊब या काळातल्या कवयित्रींनी प्राधान्यानं अभिव्यक्त केल्या. शांताबाईंच्या पैठणीचा या संदर्भात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणींच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. सुरुवातीच्या काळात स्त्री स्वतःला प्रेयसी, पत्नी, माहेरवाशीण, लेक अशा नात्यातून व्यक्त करते. इथे कुठेही विद्रोहाचा सूर नाही, तर प्रेमाच्या अनुभवात रमणं आहे. शांत सागरी कशाचं उठविलीस वादळे, काय हे तुझ्यामुळे देह भान हरपले. युगसमान भासतात आज नाचरी पळे. ही अशी संजीवनी मराठे यांची कविता असो, किंवा तुझ्या इवल्याशा ओलसर मुठीत माझं रुखसुख बोट दिलं तेव्हा
आपल्या चिमण्या बोटांनी तू ते घट्ट पकडलंस. तसं ते देताना मी स्वतःलाच तुझ्या बाळमुठीत निरखलं होतं हे तुला कधी कळेल का, असं विचारणाऱ्या अनुराधा पोद्दार असोत. स्त्रीची ही समाधानाची तरीही भविष्याकडे पाहण्याची वृत्ती कवितेतून दिसते. या काळात बदललेल्या स्त्री मनाला व्यक्त करणाऱ्या, प्रामुख्याने उल्लेख करता येतील अशा कवयित्री म्हणजे इंदिरा संत, पद्मा गोळे, वासंती मुजुमदार, वृंदा लिमये इत्यादी. आपल्या पतीच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत रमलेली इंदिरा संतांची कविता उल्लेखनीय आहे. त्यात पतीचे प्रेम, त्याची आठवण, स्वतःचा एकटेपणा आहेच, पण त्या आठवणीतला आनंद आणि संतांच्या सहवासातलं समाधान सुद्धा आहे. हळूच येते दार घराचे अंधारातून, हळूच येते दार घराचे अंधारातून, उभे राहते जरा बाजूला, ऐक जरा ना, आठवते मज ती टकटक त्या बोटांची. भाषेचं असं सोज्वळ रूप इंदिरा संतांच्या कवितेमध्ये प्रामुख्यानं जाणवतं. प्रियकराच्या डोळ्यामधला पावसात स्वतःला शोधणारी ही त्या काळातली स्त्री वासंती मुजुमदार यांची कविता याच स्वरूपामध्ये व्यक्त करते. पावसानं माती खोलपर्यंत ओली झाल्यावर, पावसानं माती खोलपर्यंत ओली झाल्यावर सुगंधाचं झाड फुटतं बघ, त्यातनं तसा तू राहतोस परिमळत माझ्या असण्या भोवतालातून. या स्त्रीचं आयुष्य, तिचं जगणं पुरुषांनी व्यापलेलं असलं तरी तिचं भान माणसाच्या जगण्याविषयी होतं. त्यातून ती सामोपचाराने विचार करत, स्वतःला समजावत, आनंदी राहण्याचा विचार करत. कवयित्री वृंदा लिमये म्हणतात, सगळ्याच झाडांच्या फळावर नसतं लिहिलेलं आपलं नाव, सगळ्याच झाडांच्या फळावर नसतं लिहिलेलं आपलं नाव, सगळ्याच गावांना जाण्या इतकी नसते आपल्या पायांची धाव. आपल्या कुवतीप्रमाणे स्वतःपुरतंच शोधत राहावं उत्तर, आपल्याच अर्ध्या मुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंबर अत्तर. कवितेतली ही स्त्री अशी संयमी, समंजस आहे. तशीच कधीतरी आपल्या शोषणाविषयी, आपल्या दुय्यम स्थानाविषयी नाराजीही व्यक्त करणारी आहे. याबाबत पद्मा गोळे यांच्या एका कवितेचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणतात, सीतेपुढं एकच ओढली रेषा लक्ष्मणानं, तिनं ती ओलांडली आणि झालं रामायण. आमच्या पुढेही दाही दिशा लक्ष्मण रेषा, पण ओलांडाव्या लागतात, रावणांना सामोरं जावंच लागतं. एवढंच कमी असतं, कुशीत घेत नाही भुई दुभंगून. इंदिरा संतांनीही घर सांभाळत मुलाबाळांसाठी बाहेर पडणारी स्त्रीची धडपड, कष्ट आपल्या मध्यमवर्गीय गार्गी या कवितेतून मांडली आहेत. त्या म्हणतात, मी म्हणजे केरवारा, स्वयंपाक पाणी, बौद्धिकाची रतीव गाळणी. मी म्हणजे हेच काही, चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही दुःख नाही. दगडाला कसलं आलंय सुख दुःख, हेच जणू त्या सांगत आहेत. पद्मा गोळे यांचीही सर्वसाधारण स्त्रीचं आयुष्य मांडणारी मी घरात आले ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे. त्या लिहितात, उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले, उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले, भुई म्हणाली तू माझी. काढ केर, स्वच्छ कर, केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली तू माझी. मी तिची लाकडं झाले, उखळातला भात झाले, ताकातली रवी होऊन मथळीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन, गुपित राखली, छिद्र झाकली, सून झाले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले. माझी मला हरवून बसले, माझी मला हरवून बसले. घरातल्या, नात्यातल्या, विश्वाच्या अनुषंगाने व्यक्त झालेली कविता प्रामुख्याने या काळात लिहिली गेली. पण 1960 नंतरची कविता मात्र जाणीवपूर्वक विचारांनी लिहिली गेली. ती स्त्रियांच्या जाणीवेची कविता आहे. तिला आता स्वतःची ओळख पटली आहे. या अर्थाने साठोत्तरीचा काळ हा कवितेचा सुवर्ण काळ आहे. काव्याच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली. मर्ढेकरांचे युग, यांत्रिकीकरण आलेलं, जगण्याची समीकरणे बदललेली. त्यामुळे आजपर्यंतचे शोषण, पदरीच्या दुःखाचा कधी स्वीकार तर कधी नकार, या अंगानं ही कविता लिहिली गेली. या कवितेत
आपल्याला बदल झालेला दिसतो. ती स्वतःविषयी, स्वतःच्या वेदनेविषयी बोलत स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसते. रात्रंरात्र पापणीवर पापणी मिटत नाही. रात्रंरात्र पापणीवर पापणी मिटत नाही. आपला माणूसही आता होऊन जातं परक. इतरांसाठी अनेक गोष्टी करताना आपल्यासाठी काय करावं हे कळतच नाही. असं लिहिणाऱ्या उषा मेहता असोत किंवा बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत, तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला, अशी आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेली प्रभा गणोरकर यांची कविता आहे. त्यांच्या आणखीन एका कवितेचा उल्लेख करावासा वाटतो. आपल्याच घरातले दाणे पायांना चिकटवून मी बाहेर पडले, दार हलकंच किलकिल करून. जुनं घर मला जाताना बघतच राहिलं. बदलत्या काळाचा वारा अंगावर घेत जुनं घर पुटपुटलं. इथले पुरुषसुद्धा शिक्षणासाठी बाहेर गेले नव्हते. आणि आता तर ही पोरसुद्धा. याच काळात रोमॅन्टिक कवितेतून बाहेर पडून आत्मभानाची कविता प्रामुख्याने अनुराधा पाटील, रजनी परुळेकर, मल्लिका अमर शेख, अरुणा ढेरे, आसावरी काकडे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, कविता महाजन अशा अनेक कवयित्रींनी लिहिली. नवरा, मुलं यांच्या बंधनात स्त्री आहे, किंबहुना ती त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. तिला या मानसिकतेतून बाहेर काढण्याचं काम या कवयित्रींनी केलं. दुःखासाठी पदर पसरणाऱ्या बायकांकडे पाहून अरुणा ढेरे यांच्या कवितेतील देवी म्हणते, वाटते की महिषासुराच्या रक्ताने रंगलेला उचलावा माझा तोच तीक्ष्ण त्रिशूळ. वाटते की महिषासुराच्या रक्ताने रंगलेला उचलावा माझा तोच तीक्ष्ण त्रिशूळ आणि भेदून टाकावे यांच्या फाबड्या निष्ठांचे जन्मशरण कूळ, फाबड्या निष्ठांचे जन्मशरण कूळ. या स्वतःची ओळख मिळालेल्या स्त्रीला आता घराला आणि घरातल्या माणसांनाही बदलायला हवं आहे हे लक्षात आलंय. या गच्च पसरलेल्या घरात तुझ्याजोगी जागाच कुठं आहे? या गच्च पसरलेल्या घरात तुझ्याजोगी जागाच कुठं आहे? थांब, आवरते हा पसारा. दारं बंद होती ना कित्येक वर्ष. मीही आत्ताच आलीये परत. बाहेरचं सगळं आवरून लक्षातच आलं नाही, आतलंही आवरायला झालं असेल. असं म्हणत आसावरी काकडे यांची कविता स्वतःची ओळख असून सुद्धा स्वतःच्या घरात ओळख मिळाली नाही हे सत्य समजून अस्वस्थ होते आणि हरवलेला चेहरा शोधण्याचा प्रयत्न करते. यानंतरच्या काळातल्या कवयित्रींना स्वतःचा चेहरा मिळालाय आणि म्हणून ती आत्मविश्वासानं म्हणते, तसा नाही होऊ शकत पुरुष आधार बाईचा. तसा नाही होऊ शकत पुरुष आधार बाईचा. बाईमध्ये असतं एक निरंतर आकाश. दुःखाला सामावून घेण्यासाठी ती सहज पेलू शकते कुंकवाशिवाय कुंकवाखालचं कपाळ, तुडुंब भरलेलं सटवाईच्या लेखांनी. कवयित्री नीरजा यांची ही कविता स्त्रीचा खमकेपणा अधोरेखित करते. बाईच्या पारंपरिक भूमिकेतून बाहेर पडून मन मोडणाऱ्या पुरुषाविषयी ती कोणतीही तक्रार करत नाही. सिसिलिया कार्वाल्हो आपल्या कवितेत म्हणतात, तू रात्री येणार नाहीस हे ऐकून बरं वाटलं. तू रात्री येणार नाहीस म्हणून पहाट किती जवळ आली आहे. ही स्त्री आता सावध झाली आहे. ती म्हणते, वेलींनो वाढत जा, वेलींनो वाढत जा रानवेलींप्रमाणे. समुद्र वेलींच्या मैत्रिणी व्हा. वयात आलेल्या कुमारिकांसारख्या वाढत जा पाताळापर्यंत. पण वाटेत वृक्ष भेटतील त्यांना कवटाळू नका. या कवयित्रींना आता बाईच्या सामर्थ्याबद्दल आग्रहाने लिहावेसे वाटले. बाईनं उभी हयात सोसला हिंस्त्र काळोखाचा थैथै नाच. बाईनं उभी हयात सोसला हिंस्त्र काळोखाचा थैथै नाच. तरी हरपू दिली नाही बाईनं तिच्यातून वाहणारी अपार करुणा. आतून आतून सळसळणारं हिरव्या चैतन्याचं पाझरणारं बाईनं आणलं कुठून हे रसायन अनोखं. ही प्रज्ञा लोखंडे यांची कविता या दृष्टीने उल्लेखनीय वाटते. स्वतःच्या जगण्याची कविता लिहिणाऱ्या या कवयित्रींची भाषा आता बदलली. प्रतिमांमध्ये विविधता आली.
रचनेत वेगळेपणा आला. ती बरीचशी मुक्त छंदात्मक झाली. मोकळेपणानं व्यक्त होण्यासाठी छंदांची चौकट तिने नाकारली. कवितेचं स्वरूपही दीर्घ व्हायला लागलं. प्रतिमांना, अनुभवांना नव्या संदर्भाची जोड मिळाली. कांडता कुटता हातावर बसावा मुसळाचा घाव, तसा कधी कधी अकस्मात घाव बसतो स्त्रीत्वाचा तिच्यावर. असे म्हणणाऱ्या अरुणा ढेरे असोत किंवा नाक्या नाक्यावर बसमध्ये, ऑफिसमध्ये पुरुष उभे कंबर वाकडी करत डोळा मारत म्हणणाऱ्या मल्लिका अमर शेख असोत, कवितेतील भाषा अधिक स्पष्ट आणि रोखठोक झाली. सध्याच्या भीषण वास्तवाला सामोरे जाताना स्त्रीवादी चळवळीला अपेक्षित असा हा बदल होता. ती पुरुषाच्या जगण्याचं केंद्र नाही, तर त्याच्या जगण्यातला एक भाग होती. कारण पुरुष तिच्या व्यतिरिक्त समाजातल्या अनेक घटकांशी जोडला गेला होता. बाईला ही संधी कधीच मिळाली नाही. म्हणून तिला आता जुने संदर्भ सोडून नव्या मातीमध्ये रुजायचं आहे. त्याला वेळ लागणार आहे. हा चक्रव्यूह फेदून बाहेर येणे कठीण आहे. म्हणूनच समाजात घडणारे बदल नेमकेपणाने टिपणाऱ्या कविता या काळात प्रामुख्याने लिहिल्या गेल्या. आपल्या पीस अँड हार्मनी या कवितेत प्रज्ञा लोखंडे म्हणतात, पीस अँड हार्मनी. अत्यंत हिंसक आहेत हे शब्द. टायमर लावलेले, ठासून गच्च भरला जातो साठा संस्कृतीच्या RDXचा. वेळ निश्चित होते स्फोटाची आणि मी उरते एक किंकाळी बनून. समाजातल्या अशा अनेक घटनांनी ती अस्वस्थ होते. तिला आता वेगळं आकाश हवंय. म्हणून नीरजा ठणकावून सांगतात, बाई, जुना सूर्य निपचिप पडलाय सरणावर. बाई, जुना सूर्य निपचिप पडलाय सरणावर. आता तूच हो नव्या जगातला एकमेव सूर्य. हा पृथ्वीचा ग्लोबल गोल फिरेल तुझ्या भोवती असा दिवस रंगवायचा आहे मला माझ्या हातांनी एका ऐतिहासिक पानावर. बाई, वाट पाहते आहे मी त्या दिवसाची. सभोवताली रंग पसरून फक्त जागी हो, या ठार झोपेतनं जागी हो. महिलांचं काव्यलेखन समाजात होणाऱ्या बदलांनुसार बदलत्या विषयांचं भान राखत अधिक समकालीन झालं. त्यामध्ये सामाजिक, राजकीय अस्थिरता, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे, जागतिकीकरण असे सगळे विषय आले. किंबहुना वर्तमानात आपल्या घटनांना तिनं दिलेली ती प्रतिक्रिया होती. 1990 नंतरच्या काळात अनुपमा उजगरे, नीलम माणगावे, अश्लेषा महाजन, शरयू असोलकर, उषा परब यांची नावं प्रामुख्यानं पुढे येतात. या विराट पोकळीमध्ये कधीपासून अखंड राबतीये बाई अंधाऱ्या निखाऱ्यावर. या विराट पोकळीत कधीपासून अखंड राबतीये बाई अंधाऱ्या निखाऱ्यावर. शतकानुशतकं शेकतीये भाकऱ्या, कधीपासून धुतीये न संपणारं धुणं, काढतीये अनादी उष्ट खरकट. असा तिच्या अस्तित्वाविषयीचा मूलभूत प्रश्न प्रज्ञा पवार विचारतात. तर डोळ्यातील दुःख, देहातील मरगळ झटकून मोकळं हसते बाई. देहातील मरगळ झटकून मोकळं हसते बाई. डोकावून पाहते स्वतःच्या आत खोलवर आणि स्वतः बाहेरही. पहिल्या प्रथम उंबरठ्यातच मांजरीसारखी घोटाळणारी लोचट भित्री पावलं आता ठामपणानं रोवतीये ती उंबरठ्या बाहेर. असं कविता महाजन स्त्रीचं बदलतं रूप मांडतात. समीक्षकांना ही कविता आक्रमक वाटली. मला खजुराहोचं प्रदर्शनी शिल्प व्हायचं नाही किंवा मला मळवटही भरून घ्यायचा नाही असं म्हणणाऱ्या अनुपमा उजगरे यांच्यासारख्या कवयित्रींची संख्या आता वाढली. कवयित्री मंदाकिनी पाटील आपल्या कवितेत म्हणतात, त्यांच्या स्वप्नात नसतोच आता सफेद घोड्यावरून येणारा राजकुमार. त्यांच्या स्वप्नात नसतोच आता सफेद घोड्यावरून येणारा राजकुमार. त्या स्वतःच करत असतात घोडदौड नव्या प्रदेशात. मी रांगतीये नवे शब्द, मी बांधतीये कोश. पुन्हा जन्मण्यासाठी मी विणतीये काही स्वप्न, एक नवं जग. असं म्हणणाऱ्या मल्लिका अमर शेख या काळाचं प्रतिनिधित्व करतात. एकूणच कवितेचं आशयसूत्र, रूपबंध बदलत गेले. कविता गद्यप्राय, कधी गेय, गझल, मुक्तछंद, भावकविता, लावणी अशा अनेकविध काव्यप्रकारामध्ये अभिव्यक्त झाली.
ती कालानुरूप शब्द, भावना, विचारांचा अंगीकार करत कवितेच्या साम्राज्यात एक नवं अस्तित्व सिद्ध करायला लागली. बदलत्या काळाचं प्रतिबिंब, समाजात घडणाऱ्या घटनांचे, आपल्या भोवतालच्या जीवनाचे अनेक संदर्भ तिच्या कवितेमध्ये आता यायला लागले. उषा किरण अत्राम आपल्या आदिवासी कवितेमध्ये म्हणतात, वाटेनं जातेस तर समद्या डोळ्याले आग लागन, वाटेनं जातेस तर समद्या डोळ्याले आग लागन, राणे तुझ्यावर नजर समद्या सुधारलेल्या बाप्यांची. म्हणून म्हणते तू रातराणी होऊ नग, वशील तर पायाखालची लाल तांबडी आग व्हय, वशील तर पायाखालची लाल तांबडी आग व्हय, नाहीतर बिब्याची फुलं व्हय. प्रतिमा इंगोले यांची बदलते संदर्भ सांगणारी कविता वेगळ्या वळणाची आहे. मुलीला माहेरी हकालणाऱ्या जावयाला सासरा ठामपणे सांगतो, जावई बापू जास्त बोलायचं काम नाही, पोसीन लेक माई धाळत तिले नाही, बस झाला जुलूम होत नाही सैन, पोटी सपादली तशी आता ताटी सपादीन, 2 कष्ट करेन आणि सुखानं खाईन, आखरीचंच सांगतो खुशाल पलटून जा राणीला, इतिचा जसा चौथा लेख आमुचा. काव्याच्या क्षेत्रात हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, मीना गजभिये यांनी मोलाची भर घातली. अमृता प्रीतम म्हणतात, घराला किचन, बेडरूम, ड्रॉइंग रूम असू शकतं. सुरुवातीला ती 2 खोल्यात राहायची. पाहुणे आलेच तर शोभेसाठी ड्रॉइंग रूममध्ये बोलवलं जायचं. पण या पलीकडे स्त्रीला आता 4थी रूम हवी आहे आणि ती मेंदूच्या कप्प्यात हवी आहे. ज्योती लांजेवार स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायानं संतापून म्हणतात, हे कृष्णा तुझ्या राज्यात आया बहिणींवर अत्याचार, हे कृष्णा तुझ्या राज्यात आया बहिणींवर अत्याचार, आणि तू डोळे मिटावेस असे पार. अरे अंगभर वस्त्र पुरवू नकोस, पण वस्त्र ओढणारे ते हात मुळापासून छाटून तरी टाक. आत्तापर्यंत आपण परकीयांशी लढलो, पण आता आम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढणार आहोत. या दलित कवितेमध्ये हा आक्रोश आहे, पण ती ऊर बडवत नाही. ती सामर्थ्यवान आहे आणि प्रौढत्वाकडे चालली आहे. पोटातलं ओठावर आल्यानं ती अधिक प्रबळ झाली आहे. एकूणच कवयित्रींच्या आत्मप्रगटीकरणाचं माध्यम असलेली ही कविता आत्मलक्षी आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत ती प्रगल्भ होत गेली आणि कवितेच्या प्रवाहाला तिनं वेगळं वळण दिलं. आज स्त्रियांचे शिक्षण, तिचा सगळ्या क्षेत्रातला समर्थ वावर आणि पुरुषांनी मोकळेपणानं मान्य केलेलं तिचं माणूसपण कृतीतून साकारताना दिसतंय. या सगळ्याच कवयित्रींच्या कवितेचा प्रभाव आत्ताच्या स्वाभाविक जगण्यामध्ये जाणवतो. बुद्धिवादी स्त्री आता स्त्रीमुक्ती चळवळीला वेगळं रूप देऊ पाहते. शनी मंदिरातला तिचा प्रवेश किंवा ठराविक काळातला तिचा मंदिरातला वावर यासारखे विषय आता विज्ञान, बुद्धी आणि व्यवहाराच्या पातळीवरती चर्चिले जातात. परिघावर असलेल्या स्त्रिया आता केंद्रस्थानी आल्या. स्त्री ही पुरुषाच्या जगण्याचा केंद्रबिंदू न होता त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होणं ही काळाची गरज आहे. तिचं म्हणणं फक्त एवढंच आहे, चालूयात ना दोघे जण हातात हात गुंफून स्त्री पुरुष समानतेच्या तत्वानं. जाऊयात ना सामोरे आव्हानांना, एकमेकांचं सामर्थ्य ओळखत, समजून घेत, एकमेकांना मान देत आणि गाठूया शिखर एका निरामय आनंदाचं. श्रोते हो, थोडक्यात तिची झेप गगन भरारी, कवितेच्या अंगानं अधिक ठाम भूमिका मांडणारी प्रगल्भ होते आहे. ही अभिमानाची बाब आहे. काव्यप्रवासात समृद्धपणानं अभिव्यक्त होणाऱ्या या कवितांच्या काव्यप्रवासाकडे बघितलं की पद्मा गोळे यांच्या काव्यपंक्ती अतिशय समर्पक वाटतात. त्या म्हणतात, मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजांचे मला भान नाही मुळी. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजांचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन, निशा गात हाकारिते तेथुनी. क्षणार्धी सुटे पाय नीडातुनी अन, विजा खेळती मत्त पंखातुनी.
अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेशी, जुळे का पहावा स्वरांशी स्वर. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेशी, जुळे का पहावा स्वरांशी स्वर. बघावी झणत्कारिते काय वीणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाश यात्रीस नाखेद त्याचा, निळी जाहली ती सभायंतरी. निळी जाहली ती सभायंतरी. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात एक विशेष रूपक मी एक पक्षीण आकाशवेडी. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मीरा कुलकर्णी. सहभाग सौरभ पोंक्षे आणि रसिका कुलकर्णी. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.